यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात अत्यंत सुंदर अशी ट्रॉफी आहे आणि ती आज कोणाला मिळणार ते देखील बघूया। प्रत्येक दिवशी आपल्याला डे रनर अप फायटर ट्रॉफी देण्यात येणार आहे। जास्त वेळ घेऊ नका, सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे। दया पाटील तुमचे मनापासून धन्यवाद। मॅनेजमेंट गुरु देखील आहेत। सामन्याला सुरुवात होते आहे। बॅट्समन रेडी आहेत। पंच चला मैदानावरती। वेळ या प्रकारे निश्चितच आमचे स्कोरर अनिकेत, त्याचबरोबर अजित आमचे कॉमेंटेटर आणि प्रसाद आमचे अपडेटर आहेत। आता तुमचं टाइम सुरू, पहिला चेंडू डिलिव्हर होईल त्यावेळेला तुमचं टाइम सुरू होणार आहे। ओव्हर टू अजित। हॅलो हॅलो, धन्यवाद सर, धन्यवाद। चला सामन्याकडे वळूया। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला वहिला षटक लक्ष्मण आणि स्ट्राइक वर तुम्हाला दिसेल अनिल, तर नॉन स्ट्राइक वरती हरेश। तर हरेशच्या हातातून बघा लाल कलरचे ग्लोव्ज घातलेले आहेत। ते ग्लोव्ज बघितल्यावर तुमका एक पिक्चर आठवत असात, बाबा चमत्कार, ओम फट स्वाहा, तात्या विंचूचे तसे ग्लोव्ज होते लाल कलरचे, ते आज ग्लोव्ज घालून इलेलो दिसतात, तोच म्हणजे हरेश। स्वतः कर्णधार हत वाटतात ते हरेश। त्याचबरोबर त्यांच्या साथीच्या जोडीला दिसतात ते म्हणजे अनिल। आणि गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्यात जो हिरो ठरलो होतो तोच म्हणजे लक्ष्मण। आपल्या भात्यासून जे बाण मगाशी वर्षवल्यान होते पहिल्या सामन्यामध्ये, जवळपास यक्ष साफळे सामन्याचं एकदम गारद करून टाकल्यान होते, तेच लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजीवर अनिल। चला सामन्याला सुरुवात होते। राईटम ओव्हर द विकेट मारा। पहिला चेंडू मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल, अप्रतिम झेल आणि पहिल्या चेंडूवर संपलाय अनिलचा खेळ आणि खावची लागत वसई स्टेशनवरची भेळ। विजय मामा चषक 2024 मध्ये पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। धन्यवाद डीजे सर, धन्यवाद। आता मात्र अनिल बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता, त्याचबरोबर त्याची जागा घेण्यासाठी चालले तेच म्हणजे संदीप खरवत नावा। माका ह्या नाव ऐकून एक खरवस ह्या नाव शब्द ऐकलो आम्ही गावात असताना, जेव्हा गायला बछडा व्हायचा तेव्हा खरवस भेटायचो, असा नाव त्यांची खरवत। अजून एक खरवतचो अर्थ असा ती म्हणजे जी कापूची लागता आणि त्याच्यासाठी वापरली जातात, त्याचा पण नाव खरवतच असता आणि तेका सुद्धा धार मोठी असता। आता ती धार लक्ष्मणावर भारी पडता काय बघूची लागा। डावकुरे हाताचे फलंदाज ते म्हणजे संदीप खरवत। ती खरवतीन आता कापूचा लागत वाटता लक्ष्मणाच्या बानाका। पुन्हा एकदा लक्ष्मण पुढचो चेंडू घेऊन खरवत साठी। आता मात्र बॅट स्टेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेन कार्पेट शॉट, इरल्याच्या पाठसून धुरला फुकीत खणखणीत असो चौकार। कैलास पाटील काकांचा पालघर जिल्ह्यात आहे दरारा, जो भी भिडला काकांना त्याला मिळतोय जबाब करारा। धन्यवाद डीजे सर, सुंदर फटको समोरच्या दिशेने सजवताना भेटले ते म्हणजेच संदीप। आता मात्र लेगच्या दिशेने मोठो फटको येताना दिसता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एका धावेवरती समाधान मानताना दिसतात। एकाच धावेने आपल्या खात्यात भर पडता। संघाची धावसंख्या होता एका हाताच्या बोटा एवढी 5 वरती। पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राइक वरती मगाचपासून ज्यांची वर्णी केलं होतंय तात्या विंचूचे ग्लोव्ज लाल हत बघा आणि स्वतः मात्र लाल झालेले दिसतात, तेच म्हणजे हरेश। प्रथम स्ट्राइक वर येताना दिसतात, क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसता, कारण डावकुरे हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज तुमका खेळताना दिसता। आता मात्र मोठो फटको, तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा तीच परिस्थिती आणि कोणतीही चूक नाही आणि पुन्हा एकदा शून्याचो चष्मो घालून तात्या वेंचूचो ग्लोव्ज फाडताना दिसता, तोच म्हणजे अनिल नावाचो लक्ष्मण नावाचो गोलंदाज आणि बरोबर बाण मारता तोच म्हणजे हरेशच्या
भल्या भल्यांची उडवी दैना भूमिपुत्रांची आगरी सेना भल्या भल्यांची उडवी दैना भूमिपुत्रांची आगरी सेना धन्यवाद सर, धन्यवाद. आता मात्र हरेश घायाळ होताना दिसता. गोलंदाजीच्या शैलीवरसून आपलो बाण बरोबर काढल्याने हरेशची विकेट काढताना दिसता. अनिल नावाचा लक्ष्मण नावाचा गोलंदाज आता मात्र स्ट्राइक वर येता प्रकाश. धन्यवाद, धन्यवाद. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र आणखी एक डोळे झापून बॅट फिरवचा प्रयत्न केल्याने होतो, पण चेंडू अंगा कापट्टा आणि चेंडू जाता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यात यश मिळवता तोच म्हणजे लक्ष्मण उर्फ पप्पू. आणि पप्पू आपलो चप्पू चालवताना दिसता. हा बरोबर चप्पूच्या जाळ्यातून अडकवताना दिसता फलंदाज प्रकाश एका. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू खणून काढल्याना लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. उद्या हा रविवार जेवणा बरोबर भेटलेला माशाचा सार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. आपल्या नेत्याचं आपल्या समाज रक्षकाचं आपल्या नेत्याचं आपल्या समाज रक्षकाचं. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता ती म्हणजे डबल 11 वरती. आणि आता मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू मेस्त्री आणि मिश्रा. बॅटिंग पॉवर प्ले घेतलो जाता या षटकामध्ये राजूच्या गोलंदाजीवरती. कारण दोन भले मोठे असे फलंदाज तुमका खेळताना दिसतं. चौकार षटकारांची आतिषबाजी करताना दिसतं दोघले फलंदाज. एक म्हणजे डावकुऱ्या हाताचो प्रकाश आणि त्याचबरोबर संदीप. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसत तुमका पप्पू संपलेली या ओव्हर. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर राजूचो स्लोअर गतीचो चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून काढता. डावकुऱ्या हाताचा फलंदाजासाठी तोच म्हणजे संदीप साठी एका धावेवरती समाधान मानताना दिसता संदीप. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राइक वर दिसत प्रकाश. एका चौकारनीशी स्टेट डाऊन द ग्राउंड खणखणीत असो चौकार मगाशी मारल्या नव्हतो प्रकाशने. माफ करा 6 मारला होता प्रकाशने. आता मात्र पॉवर प्लेचा षटक असल्यामुळे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असलेले आणि त्या क्षेत्ररक्षकांका भेदून बरोबर चौकाराची दिशा बघूची लागत. फलंदाज प्रकाश साठी चला जरा पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. वेळ घेऊ नका कारण तुमच्याकडे मिनिटं कमी बाकी आहेत. आतापर्यंत 7 मिनिटं झालेली आहेत सर. पुन्हा एकदा राजू. आता मात्र स्लोवर पद्धतीचो चेंडू लेग साइडच्या दिशेने तटवतो होतो पण चेंडू जाता बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी राजूची मनूची लागत. काहीतरी फिरकीचा अस्त्र बाहेर काढताना दिसतं तेच म्हणजे राजू. माका एक डायलॉग आठवता राजू बन गया जेंटलमॅन. नाना पाटेकरचा तो डायलॉग होतो शाहरुख खान साठी. बघया ह्यो राजू जेंटलमॅन होता काय की त्याचं मेंटल गायब करता तो. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात. आता मात्र खरोखर राजू का जेंटलमॅन म्हणूचा लागत. आणि आता तोच झाकबत्तीचो मेंटल देऊन घरात पाठवताना दिसता फलंदाज
पत्याचा हाय रायले नावाचा जय जयकार विजय मामाच्या शक्ती सारा चंदन सार गाजणार विजय मामाच्या शक्ती सारा चंदन सार गाजणार चंदन सार गाजणार सारा चंदन सार गाजणार. धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. सुंदर गोलंदाजी राजूकडसून. संदीप खरवत आणि त्या खरवतीची धार बरोबर गायब करताना दिसलो तोच म्हणजे गोलंदाज राजू. राजू एका माहिती आहे दोन्ही संघ एकत्र प्रॅक्टिस करतात काय सर असं मी ऐकलं होतं आणि कसो राजू बॅटिंग गोलंदाजी करता ही मात्र संदीप का हेरता येईल नाही आणि संदीप बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता. आता मात्र संदीपची जागा घेण्यासाठी आणखी एक मोठो फलंदाज येताना दिसता नमन नावाचो. बघूया ह्यो नमन बॉलर का करूक लावता की स्वतः नमन करता ह्या आता थोड्याच वेळात समजात. प्रत्येक चेंडूंवरती क्षेत्ररक्षक बदलताना दिसता राजू, कारण राजू का माहिती आहे खयची स्ट्रॅटजी खय वापरूक होईया. सर टाइम संपत चाललो. राजू लक्षात घे नंतर एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये ठेवचो लागात. पुन्हा एकदा फिरकीचा अस्त्र बाहेर काढताना दिसता राजू. आता मात्र राजूच्या पाठीवर पाठीन पाठभर येणारो खणखणीत असो षटकार इला मनात आणि गेला डायरेक्ट राजूच्या दुकानात. डीजे सर फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे सर. राजूच्या चेंडूवरती खरपोच समाचार घेताना दिसता. मगाचे जरी ग्लोज ओमपट तात्या वेंचूचे असले तरी आता मात्र माझे ग्लोज तात्या वेंचूचे नायत ह्यात दाखवून देताना दिसतं. तेच म्हणजे फलंदाज नमन आणि नमन करूक लावताना दिसतं तेच म्हणजे राजू हे का. पुन्हा एकदा नमन टू राजू. आणखी एक मोठो फटको लेगच्या दिशेन फलंदाज बाद आणि लेग बाय LBW चो शिकार होताना दिसता तोच म्हणजे नमन. मालवणी सांगूचा झाला तर आवळो दिल्यान आणि पुढच्या चेंडूवरती कोवळो काढताना दिसता. बॅक टू पॅव्हिलियन नमन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धन्यवाद सर, धन्यवाद. नमन सर लक्षात घ्या पंच अनुभवी असत म्हणून आणखी एक मालवणीत म्हण असा पंचांबरोबर वाकडा तर भेटतील तुमका चुलीतली लाकडा. म्हणून पंचांबरोबर वाकडा घेऊचा नाया. मगाशी तुम्ही हय बॉल मागी होतास माका अजूनही आठवता वाटता एक एक्स्ट्रा बॉल मागी होतास पण तो आज बॉल तुमका समजलो नाही. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार मारला असाल तरी पुढच्या चेंडूवरती कमबॅक करणारी गोलंदाजी गोलंदाज राजू यांची. चला जयेश साठी बघा थर्डमॅनचे खेळाडू मगाशी हईले होते तेच चेअरअप करताना दिसतात. आपलोच खेळाडू हा म्हणतो जयेश. त्यांना माहिती आहे जयेश कसो खेळता तो. पुन्हा एकदा राजू. शेवटचो चेंडू राजूचो. हा नामारीचो चेंडू भैराई घालणारो लिलाव करणारो कोणाचो लिलाव होता जयेशचो लिलाव होता की राजूचो लिलाव होता. बघा राजू फिरकीपट्टू डावक्या लेग साइडच्या दिशेन वळदन घेणारो चेंडू टाकतात. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात बघा आणि धावा अवांतर भेटतात. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या डायरेक्ट 20 वर. थर्डमॅन वालो मगाशी सांगी होतो माझो गाव वालो त्याची सासरवाड कुडाळात वाटता. तो क्षेत्ररक्षक चीअर अप करताना दिसता. आता मात्र बघा गिरकी घेतल्या नव्हती चेंडून सुद्धा गिरकी घेतल्यान आणि फलंदाजान सुद्धा गिरकी घेतल्यान. जयेश वाटता माका तो त्याचे सासरवाड कुडाळात असतात तेच मगाशी बसले होते वाटतं. माफ करा. धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
लक्ष्मण दुसरा षटक टाकता. पहिला षटक तर मगाशी हाताळल्या नव्हता, सुंदर षटक टाकल्या नव्हता पहिला लक्ष्मण उर्फ पप्पूने. आता बघूया दुसऱ्या षटकामध्ये कसा टाकतात. वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरा. चला पप्पू वेळ घालवशाल नंतर तुमका चालवचो लागा चप्पू, कारण जवळपास मिनिटा तुमची खपत इली म्हणजे तुमच्या भातेतले बाण संपत इलेले दिसतात. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज प्रकाश अजूनपर्यंत प्रकाशच्या गतीन फलंदाजी करूची लागत. आता मात्र समोरच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचा गुलाम करून आणि प्रकाश काळोखात बदलताना दिसता. आता मात्र मालवणी म्हणीची आठवण येता. करू गेलो शंकासूर, तयार झालो नरकासूर. रुबाब त्याचा हैरायन नावात जय जयकार, रुबाब त्याचा हैरायन नावात जय जयकार. विजय मामाच्या शक्तीसार चंदन सारखाच नाही. धन्यवाद धन्यवाद सर. पंचांना जरा पाणी घेऊन जायचंय बॉलरला. धन्यवाद सर. बघा मित्रांनो लक्षात घ्या, सूर्यनारायण जसे तापले दुपारी जवळपास 1 वाजून गेलेलो आणि रणरणत्या उन्हात आपले सर्व 40+ खेळाडू तसेच अनुभवी पंच तुमका खेळताना दिसतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा वापर करा. लक्षात घ्या काही इन्सिडेंट्स घडतायत याच्या अगोदरही सुद्धा, त्यामुळे पाण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त डिहायड्रेशन होता नाही. पुन्हा एकदा चला सामन्याकडे वळूया. लक्ष्मण पुढचो चेंडू. आता मात्र फिरकी घेणारो चेंडू कायच नाही कळाक आणि बॅट्समन प्रशांत चाललो म्हाळाक असाच म्हणूचा लागत, कारण मागच्या मॅचचो मॅन ऑफ द मॅचचो खिताब प्रशांत यांनी आपल्या खिशात घातल्या नव्हतो. नावाप्रमाणे प्रशांत महासागरासारखी आता त्यांना फलंदाजी करूची लागत. दारोमदार त्यांच्या खांद्यावर असा. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन, चेंडू जाता वन बाउंड सीमारेषा पार. आणखी एक खणखणीत असो लांब लचक चौकार. चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी, चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामा. धन्यवाद सर धन्यवाद. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. धाव संख्या होते 24 वरती म्हणजे 2 डझनावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण. रायटम ओव्हर द विकेट मारा करीत आता मात्र सुंदर फलंदाजी करताना दिसतात, तोच म्हणजे प्रशांत. रिव्हर्स स्वीपचो फटको, स्विच हिटचो फटको प्रयत्न करूचो होतो. मालवणीत अजून एक म्हण असा भावा, जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. जर समोर फटके मारून तुका धावा येत असतील तर काय गरज नाही या फटक्यांची असा. पुन्हा एकदा प्रशांत. आता बघितलं पुन्हा एकदा खणखणीत असो सुंदर क्षेत्ररक्षण. जवळपास आपल्या संघासाठी 6 धावा वाचवता आणि त्याचबरोबर एक रनआउटची विकेट सुद्धा घेता. आता मात्र जयेश बॅक टू पॅव्हेलियन मध्ये येताना दिसता. मालवणी सांगूचा झाला गाव उंडगा निलो आणि हुंबऱ्याक आपटून जयेश मेलो. डीजे सर. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. संजय.
धन्यवाद धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा. एका हातामध्ये गावात जर कधी गेलास नी बल्ब जर काढूचो असात तर आऊस सांगायची जरा बल्ब काढ, तेव्हा एका हाताने आपण बल्ब काढायचो. तसंच क्षेत्ररक्षक एका हातात क्षेत्ररक्षण करताना दिसलो आणि जवळपास 5 धावा वाचवल्यान त्याचबरोबर एक गडी सुद्धा गारद केल्यान. आता मात्र पुन्हा एकदा लक्ष्मण समोर. हा फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेलो दिसता. एका धावेवरती समाधान आता मात्र मानताना दिसता, तो म्हणजेच प्रशांत नावाचो फलंदाज. आणि याचबरोबर षटक संपता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता जवळपास फक्त 26 वरती. आयोजन करतोय हो जोरात आपला विजय मामा घरते, आपला विजय मामा घरते, आपला विजय मामा घरते. चषकाची हाय न्यारीच बात जमलत खेळाडू मैदानात, जमलत खेळाडू मैदानात, जमलत खेळाडू मैदानात. चंदनसर गावाचा विजय मामानी नाव लई रोशन केला. तर चला 19 मिनिटं तर झाली आहेत. यानंतर तुम्हाला पॅनल्टी तर भेटणार आहे, पण ह्या षटकामध्ये पॅनल्टी भेटणार नाही तर लवकरात लवकर षटक सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर सचिन. 19 मिनिटं झालेली आहेत. जवळपास तुम्ही यानंतरचं जे षटक असेल तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्ट्राइक वरती प्रशांत, गोलंदाजी मार्कवर सचिन. आता मात्र मोठो फटको स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आता मालवणी सांगूचा झाला तर सचिन का करूचा लागत भजन, कारण चेंडू गेलो सीमा पार. धावा भेटले अर्धा डझन. कमी हो नाही पाठीशी आमच्या जीवदानी आई, पाठीशी आमच्या जीवदानी आई, पाठीशी आमच्या जीवदानी आई. चषकाची बघा ही नवलाई माघार. धन्यवाद डीजे सर. प्रशांतच्या बॅटमधून खणखणीत असो षटकार येताना दिसता, कारण आपले इरादे स्पष्ट करताना दिसता. आणखी एक मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने मारूचा प्रयत्न होतो, पण पंच दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावा घोषित करताना दिसतात. खराब चेंडू मालवणी सांगूचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे. जय काय गरज नाही होती थंय बॉल टाकूचो प्रयत्न करताना दिसता सचिन. काहीतरी भरकटताना दिसता, जशी वाऱ्यातून आपली होडी नाव भरकाटता तसो काहीतरी सचिन भरकाटताना दिसता. कारण ह्याच्या अगोदरच्या चेंडूवरती पहिलो पाटीन पाठभर वळ इलेलो दिसता, तो म्हणजे सचिन ह्याच्या. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने. आता मात्र झेलची सुवर्ण संधी आणि त्या संधीचा मात्र सोना करताना दिसता. धन्यवाद सर, धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. चला आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी मैत्री 11 पालकर आणि किल्ले कोहसवाडा टीमच्या कॅप्टनला विनंती आपण समर्थन कक्षामध्ये यायचे. आपले किट आपण घेऊन जायचे. मैत्री 11 पालकर आणि किल्ले कोहसवाडा कॅप्टन प्लीज. धन्यवाद. अभिजित मगाचपासून आमच्या पाठी येऊन जे नावा सांगी होते ते अभिजित आता मात्र फलंदाजीसाठी जाताना दिसतात. बघा अभिजितच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येऊचो तर बाजूकच राहिलो, पण चेंडू कधी पडलो आणि कधी यष्टीरक्षकाकडे गेलो तो अभिजित सारंका सुद्धा समजलो नाही. मगाशी बघितलं होतं कव्हर साईडला ते फिल्डिंग करी होते, 2 रनआउट त्यांच्यानी घेतल्याने होते वाटतं. गॉगल तर घालून आता फलंदाजी करीत नाहीत वाटतं, म्हणून त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. कव्हरच्या दिशेने बघा उडी काय. जवळपास 6 फुटाचा माणूस होतो, आणखी 2 फूट वर गेलो पण चेंडू त्याच्या डोक्यावरसून गेलो.
चेंडू जाता समोरच्या दिशेन एक धाव पूर्ण करूची होती थंय 2 धावा पूर्ण करताना दिसतात अभिजित सर. संघाची धावसंख्या होता जवळपास 35 म्हणजे 35 वरती. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक वरती अभिजित. मोठो फटको समोरच्या दिशेन, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणती चुकी करणार नाही आणि चुकीला नाही माफी. आणि अभिजित सरांका बॅक टू पॅव्हिलियनचो रस्तो बघूचो लागतलो. आणखी एक मोठो मासो जाळ्यात अडकताना दिसता. आणखी एक कलाम लागला डीजे सर. मैत्री 11 पालघर आणि किल्ले कोहसवाडा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचे. आपले टी शर्ट आपण घेऊन जायचे. मैत्री 11 पालघर किल्ले कोहसवाडा, डहाणू 11 आणि बोईसर उमरली आपण रिपोर्टिंग करायचे. मैत्री 11 पालघर किले कोहसवाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा आपको हमारी कॉम्बॉक्स की तरफ आना है. ओवर टू अजीत. हॅलो हॅलो किशोर नावाचे फलंदाज येताना दिसत आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणूची लागा सचिन याची. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार जरी खाल्या नसा तरी पुढच्या चेंडूवरती कमबॅक करणारी गोलंदाजी गोलंदाज सचिन सरांकडसून. आता मात्र डावकुरे हाताचे फलंदाज तेच म्हणजे फलंदाज किशोर पाटील. पाटील नाम तो सुनाई होगा. या दिवसांतूर चर्चेत असणारा नाव पाटील. नो लुक शॉटचे बादशाह असं ते पाटील गुजरातचे. प्रदीप पाटील यांचेच भावबंद दिसतात ते म्हणजे किशोर पाटील. हे नो लुक शॉट मारतात का बघूया आपण. स्टिअर करताना दिसतं. शॉट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाता खणखणीत असो सीमा रेषा पार. आणखी एक खणखणीत चौकार. आमचा विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. आमचा विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. टायमिंग तर मगाशीच संपलेला आहे. आता एक खेळाडू अतिरिक्त आतमध्ये ठेवायचा आहे. लक्षात घ्या जवळपास टायमिंग संपून 2 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहेत. त्यामुळे एक खेळाडू अतिरिक्त आतमध्ये तुम्हाला ठेवावाच लागेल. तुम्हाला जवळपास प्रति षटकामागे फक्त आणि फक्त 5 मिनिटं दिली गेली होती आणि त्या 5 मिनिटांमध्ये म्हणजे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करावीची गरज होती. पण तुम्ही अतिरिक्त वेळ घेतला त्यामुळे एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे 5 खेळाडू. अचित अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. मैत्री 11 पालघर. मैत्री 11 पालघर संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. मैत्री 11 पालघर किल्ले कोहसवाडा संघाचे संघनायक या ठिकाणी सज्ज आहेत. मैत्री 11 पालघर आपण समालोचन कक्षाकडे. अजित सर गोलंदाजाचं नाव सांगा. कदीर गेंदबाजी करने के लिए आए हैं. कदीर पहिलो चेंडू कदीर येचो. निर्धाव पद्धतीचो चेंडू डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातातून विसावता. पुन्हा एकदा कदीर टू स्ट्राईकवर संजय. आता मात्र लेगच्या दिशेन खराब चेंडू. एक तेरी तो एक मेरी असो चेंडू. बॉम्बे टू गोवा असो चेंडू दिसता तुमका. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या होता तीच म्हणजे जवळपास 40 वरती. आता मात्र धावसंख्या पुढे पुढे जाताना दिसता. हा संजय नॉन स्ट्राईक वरती किशोर. किशोरच्या बॅट मधून पहिलो चौकार येताना बघितलास मगाच्या शेवटच्या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू. आता मात्र चुकीला माफी नाही. मालवणी सांगूचा झाला तर कदीर देता भाकरी तर कशा करू कदीरची चाकरी. आणि फुलटॉस चेंडूचो खरपोच समाचार घेताना चेंडू डायरेक्ट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. डीजे सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दमदार आणि दर्जेदार षटकार येताना दिसता. तोच म्हणजे संजय सरांच्या बॅट मधून. बघा संजय सरांची शरीर यष्टी बघा. बॅटीच्या पट्ट्यात चेंडू इलो तर डायरेक्ट डिस्पॅच होताना दिसता. खणखणीत असो षटकार येताना दिसता. कदीरच्या पाठीवर एक वळ येताना दिसता.
आता मात्र काहीतरी स्लोवर पद्धतीचो चेंडू गती परिवर्तन मालवणीत सांगूचा झाला तर रानल्यान टोपभर आणि दिल्यान कर्टीभर म्हणजे दाखवल्यान मी जोरात चेंडू टाकतालय पण काहीतरी चेंडूची गती कमी केल्यान आणि तेका बरोबर चेंडू पायावर जाऊन आदळल्यान अशी गोलंदाजी कदीरेची पण स्ट्राईकवर डावकुऱ्या हाताचो फलंदाज तोच म्हणजे किशोर ज्यांनी एका चौकारानेशी आपल्या खात्याचा श्री गणेशा केल्यान होतो तोच किशोर स्ट्राईक वरती आता मात्र ऑफ स्पिन होणारो चेंडू बघा सुंदर मंगेश राणे चपळाई का चिता म्हटलं जातं बॉडी बिल्डर जरी असले तरी चेंडू मात्र बरोबर आपल्या हाताच्या पट्ट्यात घेताना दिसतात तेच म्हणजे राणे सर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती षटकारांचे बादशाह संजय एक षटकार इलो त्यांच्या बॅट मधून बघूया पुढचो चेंडू कसे टाकतात ते फुलटॉस चेंडू आणि फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेन त्याचबरोबर दुष्काळात 13वा महिनो मालवणी सांगूचा झाला तर बॉलरची जळता दाढी त्याच्यावर संजय पेटवतात ईडी डीजे थांबा मैत्री 11 पालघरचं टीमचं कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचे मैत्री 11 पालघर आपण आपलं किट घेऊन जायचे मैत्री 11 पालघर संघाचं कॅप्टन किल्ले कोहजवाडा ही 5 षटकं समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाणार आहे त्यामुळे वाडा संघाचं कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्समध्ये या ओव्हर टू अजित आता मात्र खराब गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसतं तेच म्हणजे गोलंदाज कदीर नावाचे कदीर आज सुधीर बुधीर झालेले दिसतात कारण खराब गोलंदाजी किपर बघा कसे जीव तोडून बोमटान सांगता पण तो म्हणता मी माझा ता खरा करतेलय तुझा काय ऐकतेलय नाही आता मात्र आणखी एक मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन बघा आपला ता खरा केल्यान आणि संजयने चौकार ठोकल्यान खणखणीत असो चौकार उदय साऱ्या गगनात ललकार आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक धन्यवाद डीजे सर बघा किपरचा काय ऐकताना दिसत नाही कदीर आता मात्र होऊचा लागला ते का सुधीर बुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आखूड टप्प्याचो आणखी एक चेंडू मिड विकेटच्या दिशेन आणखी एक सुंदर क्षेत्ररक्षण पण आता मात्र एकच धाव होती थै दुसऱ्या धावेसाठी अरे बापरे आणि रनआउट स्वरूपात बाद झाले संजय संघाची धावसंख्या पोचता तीच म्हणजे 58 वरती आणि जिंकण्यासाठी 59 धावेंची गरज धन्यवाद सर धन्यवाद मैत्री 11 पालघर आपल्याला शेवटचा कॉल असेल 7 तुमची अनाउन्समेंट होते किल्ले कोच वाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे वाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे मैत्री 11 पालघर आपण आपलं किट घेऊन जा लगेच कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे जास्त वेळ घेऊ नका पहिल्यांदा टॉस केला जाईल वेळ आपल्याकडे फार कमी आहे मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांकडून टॉस का बॉस मंगेश राणे आता नावा सांगू तुमका येवचा लागतेला असा सांगत होते हे बघा मंगेश राणे सर खया जरा हातबीत दाखवा वाडा टीम कॅप्टन चला टॉस साठी मैत्री 11 पालघर आपण देखील सज्ज व्हायचंय मंगेश राणे सर 12व खेळाडू म्हणून तुमका पाठवचा लागत कारण तुमच्या फलंदाजांची नावं त्यांना माहिती नाही होती त्यांच्यानी जे उठले ते बरोबर पाय ताट केल्यानी आणि चलत रवले सर सरांचं नाव माहिती नाही या राग बिग मानू नको बघा मगाशी शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशे होते तेच राणे सर त्यांची वर्णी लागता हा सुंदर क्षेत्ररक्षण केल्याने होता मगाशी मी बघितलं होतंय चला राकेश पाटील आपले मान्यवर आहेत अजित आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय तर यावेळेला मैत्री 11 पालघर संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचे आणि किल्ले कोचवाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे जास्त वेळ घेऊ नका कारण प्रत्येक सामना किमान 5 षटकांचा होणं गरजेचं आहे आदरणीय राकेशजी पाटील आपल्याला विनंती या
आपण टॉस बॉक्समध्ये डीजे ऑपरेटर टॉस होतोय. विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का बॉस. विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का बॉस. मैत्री 11 पालघर आणि किल्ले कोहजवाडा या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. विजय मामा चषक 2024 चा दुसरा दिवस 40+ खेळाडू अर्थात या मंचावरती स्वतःला सिद्ध करतील. आणि आता टॉस का बॉस आदरणीय राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. V24 आणि आगरी सेना V24 ची मागणी झाली आणि आता मैत्री पालघर संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला. काय निर्णय घेणार? पहिलं क्षेत्ररक्षण करू आम्ही. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर यापूर्वी कधी 40+ क्रिकेट झाले. पहिल्यांदा विजय मामाने एक वेगळा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलाय. एकदा आरोग्यासाठी आपण म्हणतो परंतु आपल्याकडे आता तुम्ही कधी आपण बघितलं प्राईजसाठी खेळत नाही, ट्रॉफीसाठी खेळत असता, तुमच्या फिटनेससाठी खेळत असता. इथे 40+च्या खेळाडूंना संधी मिळते. त्या संधीकडे कसं बघता? नाही, मी आयोजकांचा खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमचा जो 40+चा हाफ आहे जो आज इकडे ठेवला आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांचा आमची PDPLची कमिटी आहे जिल्ह्याची त्याच्यातर्फे पण त्यांचे आभार मानतो. कारण आम्हाला इकडे जे आमचे जुने जाणते खेळाडू होते ज्यांचा क्रिकेट समजा बंदच व्हायला होता पण हा 40+ची जी संकल्पना जी आमची चालू केली आहे एक धाव आरोग्यासाठी त्याच्यामुळे आमचे सर्व 40+चे खेळाडू खूप उत्साहाने येतात, खेळतात आणि त्याच्यासाठी आपला फिटनेसही जपतात. तर धन्यवाद. असं आयोजन आम्ही प्रत्येक ठिकाणी विचार करतो आणि सांगतो का असं आयोजन ठेवा आणि आम्हालाही तिकडे 40+ला संधी द्या. आणि विजय मामाचा बघितला तर हा काय त्यांचा पहिला वर्ष नाही आहे. मी एवढ्या वर्षाने बघतो खूप छान आयोजन असते आणि आम्हालाही ही टुर्नामेंट खेळायला खूप आवडतो आणि आज पण इकडे आम्हाला त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. खूप छान कॉम्प्लिमेंट आपण दिले. तर सर या संधीकडे तुम्ही कसं बघता? कारण 40 वर्ष झाले की रिटायरमेंटची वेळ असते खरं म्हणजे क्रिकेटमध्ये, पण अशामुळे पुन्हा एकदा संजीवनी मिळते असं वाटतंय? नाही, या स्पर्धेला जे आम्हाला संधी दिली त्याबद्दल प्रथम आयोजकांचे धन्यवाद. काय 40 वर्षानंतर क्रिकेट संपतं परंतु सध्याच्या घडीला आरोग्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. मग त्यामुळे ह्या क्रिकेटच्या माध्यमातून जे लोकांनी क्रिकेट सोडलं होते ते पुन्हा क्रिकेटकडे वळाले आणि त्यांनी आपलं फिटनेस, सकाळी उठून प्रॅक्टिसला जाणे, कामधंदा करणारे सर्व आहेत खेळाडू मग ते सकाळच्या सत्रात खेळतात आणि त्यामुळे आरोग्याची एक समस्या म्हणजे जे डॉक्टरकडे पैसे आमचे जायचे ते आता क्रिकेटच्या माध्यमातून जातात. परंतु एक समाधान लागतं की आमचं आरोग्य व्यवस्थित राहतं. माझं वय 57 वर्ष आहे परंतु मी रेग्युलर 40+ खेळतो. तो खूप आनंद वाटतो आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही कर्णधारांनी खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिले आणि खूप चांगलं वक्तव्य केलेलं आहे. तर इथे टॉस झालाय. टॉस आपण पाहू शकता मैत्री 11 पालघरने जिंकल्या. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानातला सामना देखील रंगणार आहे. त्या सामन्याच्या दिशेने जाऊया. ओव्हर टू कप बॉक्स. धन्यवाद 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 सर. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला गोलंदाज दिसेल प्रशांत. तर स्ट्राईकवर राजू मस्तच गोलंदाजी केल्याने होती. नॉन स्ट्राईकला अजित. आता मात्र कव्हर बाउंड्रीच्या दिशेन पहिलो चेंडू खणखणीत असो सीमा रेषा पार. येता पहिलो चौकार. प्रशांतच्या पाठीवर धनधन वळ येताना दिसता. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. धन्यवाद सर धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसता. स्ट्राईक वरती राजूचा टी शर्ट निळा. नॉन स्ट्राईक वरती अजितचा टी शर्ट पिवळा. काहीतरी वेगळा दिसता. हा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. माफ करा, मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे ते त्यांचं. थोडा माझी मिस्टेक झाली. राजू सरांकडे घातलेला आहे. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर प्रशांत गोलंदाज दिसत आहेत. रायटम ओव्हर द विकेट मारा करतील. पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार ठोकून आपल्या संघाचा श्री गणेशा करून स्वतःचं खातं खोलताना दिसत आहेत. तेच म्हणजे राजू.
सुंदर गोलंदाजी केली होती. फिरकी पट्टू आहेत ते राजू. आता मात्र फलंदाजी करताना दिसत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू सीमारेषा, वन बाउन्स पार, खणखणीत असा आणखी एक पाठीन पाठभर येणारा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. चंदन सरगावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन सरगावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. विजय शुक्रिया अजीत. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2024 और दूसरे दिन का खेल. दोपहर का सत्र आप देख रहे हैं. आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है और फिलहाल ये बहुत इंपॉर्टेंट मैच है. वसई 11 और जूतानी 11 दोनों तगड़ी टीमें, संघर्षपूर्ण मुकाबला होगा. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करें गेंदबाज प्रशांत, और पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था प्रशांत का. गेम चेंजर खिलाड़ी, उसके साथ 36 रनों की पारी राजू के बल्ले से 4 छक्के आए थे. लाजवाब बल्लेबाजी उन्होंने भी की थी. तो एक अच्छा बैटल, बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर. स्कोर 8 रन. फ्लैग स्लिप पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. बोईसर उमरोली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बोस की तरफ आना है. बोईसर उमरोली 11 टीम के कप्तान. पैरों पर गेंद थी, बहुत बढ़िया गेंद ब्रॉकहोल में खोद के निकाला. गेंद को स्क्वेयरली की तरफ कलाई के साथ मोड़ दिया था बहुत बढ़िया तरीके से. 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर इसी के साथ डबल फिगर में 10 रन. जीतने के लिए लक्ष्य रहेगा. फिलहाल टारगेट है 59 रनों का. अनिकेत हमारे साथ जुड़े हुए स्वप्निल के साथ. स्टेडियम की दास्तान अपने कलमों से लेकर के लिए अनिकेत तैयार, और साउली क्रिएशन के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ गए हैं. आपका दिल के गहराई से स्वागत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे प्रशांत. राइट आर्म ओवर द विकेट. और टिप ऑफ टाइम के बाहर था, और टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही थी. बहुत अच्छी गेंद थी. हरीश ने गेंद को फील्ड किया, थोड़ा सा आंखों से दूर रखने की कोशिश गेंदबाज द्वारा. मिड पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी. एक खिलाड़ी मिड ऑफ पर. पावर प्ले ऑन. एक बैटिंग पावर प्ले भी बहुत महत्वपूर्ण होता है. पहले ओवर का खेल. स्कोर अगर देखें तो 10 रन. इस बार बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई. गति परिवर्तन किया गया था. नब्बे तुली गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रशांत. शुरुआत बहुत अच्छी नहीं थी. आपके खिलाफ आक्रमण किया गया था, हमला किया गया था, लेकिन उसके बाद में कमबैक कर रहे हैं. अब ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा. V24 फाउंडेशन एंड अग्री सेना प्रेजेंट विजय मामा चषक 2024 बहुत ही बेहतरीन आयोजन. और ये जो फॉर्मेट है, खास करके विजय मामा के नेतृत्व में आप देख रहे हैं पिछले 8 सालों से बहुत बढ़िया बेहतरीन आयोजन. अंडरआर्म से ये क्रिकेट का खेल शुरू हुआ. छोटे गेंद पर वेट किया और उसके बाद में गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग बॉर्डर लाइन के बाहर. डिस्पैच किया है. खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. गेंदबाज का काम तमाम किया. गेंद बॉर्डर लाइन के बाद 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. काकांची आम्हाला साथ, आगरी सेनेशी अतूट नात. विजय मामाची न्यारीच बात, समाज कार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात आहे. कैलास काका आधार आमचा. क्रूशियल मुकाबला दोनों टीम के लिए, उसमें कोई संदेह नहीं है. बैटिंग बॉल का इशारा मैदान के अंदर हो रहा है, और दूसरे ओवर में दोबारा गेंदबाज के ऊपर हमला करने की कोशिश करेंगे, क्योंकि 3 खिलाड़ी दायरे के बाहर. संदीप करवत फील्डिंग में तब्दीली कर रहे. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. अनिल करत बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा है, इनफॉर्म पैटर्न. और धाकटी डानू 11 बोईसर उमरली, दोनों टीमों को मैं विनती कर रहा हूँ, टीम के कप्तान आप रिपोर्टिंग करें. किले कोहसवाड़ा मैत्री 11 पालघर. ये बहुत इंपॉर्टेंट मैच है, तो पालघर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. दूसरे ओवर का खेल. संदीप करवत अपने बॉलिंग मार्फत तैयार, और सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइक रन पर फिलहाल अजीत ऑन स्ट्राइक. इस बार बहुत खूबसूरत स्ट्रोक है.
दोनों तरफ बराबर की आग लगी है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। उदय साऱ्या गगनात ललकार अग्री सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार। लंडन गावात भरलाय विजय घरत मामा चषक। विजय मामा चषक 2024 में सभी का स्वागत। इस बार कड़क शॉट जबरदस्त स्ट्रोक, गेंद बॉल लाइन के बिल्कुल बाहर जाते भी ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है। गेंद बॉल लाइन के बाद 6 रन। फटका असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। दो बादल जब वो एक बार फिर टकराते ना तो विस्फोट जरूर होता है। मैदान के अंदर विस्फोट हो रहा है। संदीप करवत एक यूनिफॉर्म गेंदबाज बिल्कुल है, अनुभव बहुत ज्यादा, लेकिन अजीत ने 2 अच्छे स्ट्रोक, बहुत ही कमाल की बल्लेबाज अजीत द्वारा। स्कोर छलांग लगाता हुआ पहुंच चुका है 26 रन। जीतने के लिए 59 रनों की जरूरत। एंगल क्रिएट किया था लेकिन उसका कुछ फायदा नहीं। छोटी गेंद, उसके ऊपर प्रहार, गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, दे घुमा के एक बार फिर बल्ला घूमा और मैदान झूमा। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी और ये शानदार सिक्सर, मैग्निफिसेंट बैटिंग, लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर, कमाल की गजब की बल्लेबाजी कर। असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। संदीप करवत के ऊपर हमला हो रहा है। अजीत शानदार बल्लेबाजी कर रहा है। स्कोर इसी के साथ 32-32। जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। पावर प्ले में अपनी पावर दिखाते हुए दोनों बैटर। इस बार भी हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार दमदार सिक्सर, मैग्निफिसेंट बैटिंग। विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। चंदन सरची शान विजय घरत मामा महान। या करी सेनेची शान विजय घरत मामा महान। 38 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए एक बहुत ही अच्छी साझेदारी अजीत और राजू के बीच और लगातार 3 बैक टू बैक 3 सिक्सर आए हैं। तुबादार बल्लेबाजी अजीत द्वारा। संदीप के ऊपर प्रेशर बन रहा है। 59 रन आपको डिपेंड करने तो जीवदानी 11 विराट टीम को लिए चाहिए विकेट। अगर विकेट नहीं मिलेगा और इस खूबसूरत मंगेश राणे इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए अजीत के लिए 500 का इनाम। महाराज आपका स्वागत है। हवा में गेंद बहुत ऊपर चले गए, विकेट की तलाश है। गेंद के नीचे हरेश आ रहे हैं, ये कैच होना चाहिए। बहुत अच्छा कैच, संदीप करवत को विकेट मिला और बल्लेबाज अजीत बैक टू द पेबल। वसई की उम्मीदों को यह पहला झटका। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। श्रद्धावान विजय घरत मामा महान। हे विजय मामाचा बायोडेटा कागरी सेनेचा पुढारी मोठा। क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी खर्चितो नोटा। 3 सिक्सर आज अजीत के बल्ले से और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है। 5 गेंदों में 22 रन। अजीत की पारी समाप्त। संदीप को विकेट मिला। क्या यहाँ से जीवदानी 11 विराट की टीम कमबैक करेगी, वो देखना बहुत जरूरी। मैदान के अंदर लक्ष्मण आए। रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे और बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंद। अपने रामपुर के लक्ष्मण को देखा लेकिन अभी फिलहाल कोलीबाड़ा के लक्ष्मण मैदान के अंदर पहुंच चुके हैं। अच्छा कमबैक। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल बन गया है
18 गेंदे 21 रनों की जरूरत। 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। 2 ओवर में जो पावर प्ले था, पावर प्ले में बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा, खास करके राजू ने आगाज किया, उसके बाद में अजीत ने बिल्कुल एक बार फिर दूसरी तरफ से जबरदस्त हमला किया और 2 ओवर में रन अगर देखें तो टोटल बन गया 38 रन। क्या आगाज किया है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो राजू और अजीत के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। क्या बेहतरीन स्टार्ट किया। अब प्रेशर गेंदबाजों के ऊपर है। एक विकेट आपको मिला है, लेकिन विकेट आपको एक से बात नहीं बनेगी, विकेट आपको गुच्छे में चाहिए, तभी जाकर जीवदानी 11 विरार की टीम कमबैक कर सकती है। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। अभिजीत के हाथ में गेम, हुकुम का इक्का है। स्ट्राइक के रन पर टीम के कप्तान गेम चेंजर खिलाड़ी राजू, जिन्होंने पहले मैच में 4 चौकों की मदद से 36 रन बनाए थे, धुआंधार बल्लेबाजी की थी। उनका विकेट बहुत महत्वपूर्ण होगा। अगर ये आने वाले 4-5 गेंदों तक मैदान के अंदर खड़े रहते हैं तो मैच जल्दी समाप्त करने वाले हैं। अगर इनका विकेट गिरता है तो बिल्कुल मैच में कमबैक करने का मौका जीवदानी 11 विरार को मिलता है। दूसरी तरफ कोलीबाड़ा के लक्ष्मण मैदान के अंदर 9 स्ट्राइक के रेंज पर, प्रमुख गेंदबाज के तौर पर अभिजीत, राइट अप ओवर द विकेट। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी हरीश, ओ छोड़ दिया कैच। क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूटा। ये विकेट बहुत महत्वपूर्ण विकेट, जैसे कि मैंने अभी जिक्र किया था, अगर राजू मैदान के अंदर आने वाले 5-6 गेंदों तक रहे तो आपके लिए परेशानी हो सकती थी। ये फुल टॉस गेंद थी, गेंद इतनी अच्छी नहीं थी, लेकिन शॉट भी इतना अच्छा नहीं था। तीसरी बात, फील्डिंग भी बहुत खराब हुई। ओवरऑल जो अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट होनी चाहिए थी वो नहीं हुई। यहां मौका मिला बल्लेबाज को, ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस गेंद को ड्राइव किया लक्ष्मण ने लॉन्ग ऑन क्षेत्र में और हरीश ने गेंद को उठाया। तब तक दोनों बल्लेबाजों के पास समय था 1 रन लेने के लिए। स्कोर अगर देखें तो 40 रन 1 विकेट के नुकसान पर 16 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। बहुत ही अच्छा मुकाबला है, 2 विकेट से कहानी बदल सकती है। यहाँ एक अच्छा स्ट्रोक आएगा तो बल्लेबाज बल्ले बल्ले करते अपने डगआउट की तरफ जाएंगे। इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए। V21 फाउंडेशन एंड एग्रीसेना प्रेसिडेंट विजय मामा चषक 2024। प्रमुख गेंदबाज के तौर पर अभिजीत गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज राजू, टीम के कप्तान। That's a very good delivery. Just pitching out of the awesome batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket. Wicketkeeper doing a very good job behind the wicket, and there can be no run score. Now 40 for loss of 1 wicket. So very good bowling by Abhijit. अब दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे, लक्ष्मण और राजू, क्योंकि पिछले 2 गेंदों पर अगर गए तो थोड़ा सा कंसंट्रेशन में कमी आई। 15 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। यहाँ कमबैक करने की कोशिश हो रही है जीवदानी 11 विरार द्वारा। इंटरेस्टिंग मैच, 40+ का खेल, लीजेंड खिलाड़ी आज खेल रहे हैं। बैकवर्ड चले गए, शॉर्ट ऑन पुल किया, ऑन साइड पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में नहीं सोच रहे हैं, सिंगल के ऊपर निर्भर, सिंगल के ऊपर संतुष्ट बल्लेबाज राजू। 14 गेंदें और 18 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मैच। कंपल्सरी चेस है। V21 फाउंडेशन एंड एग्रीसेना प्रेसिडेंट विजय मामा चषक 2024। और अच्छी गेंद आउट ऑफ द स्टंप, करा शॉट बल्लेबाज का, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। टिप्पा बिल्कुल आप देख रहे तो 5वीं स्टंप की तरफ था, लेंथ बहुत बढ़ गया। गेंद को परखने की जरूरत होती है। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है, और शॉट खेलने से पहले गेंद की लेंथ और लंबाई को भापने की जरूरत होती है। एक बार गेंद को पढ़ने की जरूरत होती है। आपके पास गेंदें शेष है, 13 गेंदों का खेल, 18 रनों की जरूरत। कदमों का इस्तेमाल, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंद बॉडी लाइन के बाहर, शानदार सिक्सर, बल्लेबाजी बेमिसाल। असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। घरत मामा महान, हे दोस्ताना अभिमान, विजय घरत मामा महान, यागरी सेनेची शान, विजय घरत मामा महान, शिवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान। कार्यकुशल, कार्यतत्पर विजय मामांच्या नेतृत्वाखाली आपण एक अत्यंत सुंदर अशी स्पर्धा पाहतोय। 12 गेंदे और 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, और
कोलीबाड़ा के लक्ष्मण का एक बहुत अच्छा स्ट्रोक था, कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे, थोड़ा मिडल लेग स्टंप पर गेंद थी और गेंद को उड़ाया था बाउंड्री लाइन पर। एक अच्छा स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर और जो प्रेशर बनाया था, खास करके अभिजीत ने प्रेशर रिलीज करने वाला ये एक दर्शनीय स्ट्रोक था बल्लेबाज लक्ष्मण का। संदीप करवत को दोबारा बुलाया गया है, उनके ऊपर ज्यादा विश्वास जताते हुए कप्तान अनिल घरत। राजू के खिलाफ अब देखते क्या प्लान होगा, क्या रणनीति होगी। 12 गेंदे 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कंपल्सरी चेस है। विजय मामा चषक का 2024 आप देख रहे हैं। संदीप करवत अपने बॉलिंग मार पर तैयार। कॉम्बॉक्सन से गेंदबाजी हो रही है। एक 10 मैन पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर बिल्कुल इस वक्त 5 खिलाड़ी। ऑफ के बाहर गेंद थी, गेंद को ड्राइव किया गया। ऑफसाइड पर 5 नहीं, इस बार 4 ही खिलाड़ी है। खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया। ऑन साइड पर देखिए ज्यादा खिलाड़ी है इस वक्त, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। लॉन्ग ऑन, उसके साथ एक काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग। तो ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी। लक्ष्मण ऑन स्ट्राइक, ज्यादा ऑफ टर्म के बाहर जाके खेलने की कोशिश, टपक आने के बाद घुमाव मिल रहा है। लेग ब्रेक बहुत अच्छा करते हैं संदीप करवत। इस ओवर में लाइन बहुत अच्छी है, एक बार फिर कंट्रोल अच्छा है। अब आपके पास 10 गेंदे हैं, 10 रनों की जरूरत। 2 विकेट से कहानी बदल सकती है। एक बड़ा स्ट्रोक वसीम 11 का काम बहुत आसान बन जाएगा। प्रेशर बिल्कुल रिलीज हो जाएगा और धीरे धीरे एक बार फिर अपने जीत की तरफ अग्रसर होने का मौका मिल सकता है। लेकिन विराट के लिए विकेट चाहिए। अगर 2 विकेट आते हैं तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। यह बहुत इंपॉर्टेंट ओवर है संदीप करवत। टिप ऑफ टर्म के बाहर था, खेलने की कोई कोशिश नहीं। व्हाइट बॉल का इशारा, आंखों से दूर रखने की कोशिश संदीप करवत द्वारा। सोच अच्छी थी, इंटेंट अच्छा था, लेकिन ज्यादा ऑफ टर्म के बाहर चली गई है। अब चक्कर आपके पास गेंदे 10 गेंदों का खेल शेष है। 9 रनों की जरूरत है। कला के साथ गेंद को मोड़ दिया साइड पर, मिड विकेट बाउंड्री की तरफ। एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। तो वाइडिश लॉन्ग ऑन पर हरीश ने अच्छी फील्डिंग की है। अब आपके पास 9 गेंदे हैं और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। इंपॉर्टेंट मैच सुप्रीला हमारे साथ जुड़े हुए अनिकेत के साथ और दोनों स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं। विजय मामा चषक 2024 लिफ्टम राउंड विकेट। ऑन साइड पर गेंद को खेलना तो चाह रहे थे, लेकिन कनेक्शन अच्छा नहीं है। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते, तब इंतजार के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 8 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। एक ड्रीम बॉल आपको डालना है अगर मैच में कमबैक करना है तो। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज को खेलना है अगर आपको जीत का स्वाद चखना है तो। अभी 8 गेंदे 7 रनों की जरूरत। संदीप करवत लेफ्ट फ्रॉम ग्राउंड विकेट। इस बार ऑन साइड पर देखिए क्या गेंद के करीब आए, बल्ले के बीचों बीच, भागने की जरूरत नहीं है। मारा कम, घसीटा ज्यादा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। अष्टपैलू क्रिकेट संघ खेळण्यामध्ये हे झाले दंग। संघर्ष करतील जिंकाया जंग, मारतील चौके छक्के उतुंग। हे बघण्यासाठी जमल्यात प्रेक्षक। समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। लेफ्ट आर्म राउंड विकेट, उड़ाया आसमान की तरफ, जबरदस्त स्ट्रोक है। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। इस मुकाबले में राजू बन गए जेंटलमैन, गेम चेंजर राजू। मैग्निफिसेंट बैटिंग। विजय मामा चषक, विजय करत मामा चषक। विजय मामा चषक, विजय करत मामा चषक। सामना रंगलाय बघाया आले रसिक। रण मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक। कन्नन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक। थँक यू डीजे। अत्यंत सुंदर अप्रतिम आयोजन आणि त्याचबरोबर आपण बघितलं या स्पर्धेमध्ये राजूची दुसरी अशी इनिंग आहे ज्यामध्ये सेन्सिबल क्रिकेट, म्हणजे एका बाजूला त्यानं थांबून क्रिकेट खेळलं, संयमानं आपण पाहिलं, त्याचबरोबर ज्यावेळेला गरज पडली त्यावेळेला एक्सिलेटरवरती पाय ठेवला आणि मोठे फटके खेळले. तर अफलातून बॅटिंग